सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एक प्रमुख सरकारी वैद्यकीय केंद्र आहे। हे रुग्णालय केवळ सोलापूर शहरासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आणि कधीकधी बाहेरच्या राज्यांतूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। येथे सुमारे 550हून अधिक डॉक्टर आणि स्टाफ कार्यरत असून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरवली जाते असे मानले जाते। पण सध्या रुग्णालयावर मोठा ताण पडला आहे। ओव्हरक्राउडिंगमुळे रुग्णांना बेड न मिळाल्याने प्रवेशद्वाराजवळ ओपन एरियात किंवा कॉरिडॉरमध्ये बेड लावून रुग्ण ठेवले जातात। काही रुग्णांना उपचार सुरू असतात तर काहींना तातडीने मदत हवी असते। हे दृश्य पाहून नातेवाईकांना खूप अस्वस्थ वाटते। ओपीडी विभागात जाण्यासाठीही हे दृश्य सहन करावे लागते। यापेक्षा अधिक चिंताजनक म्हणजे रुग्णालयातील सिव्हिल पोलीस चौकीसमोरच बेड लावून रुग्ण ठेवले जातात। यामुळे मेडिको लीगल केसेसची प्रक्रिया करताना पोलीस आणि नातेवाईकांना अतिरिक्त त्रास होतो। ओपीडीच्या बाजूला नवीन खोल्या आणि वॉर्ड्स उभारण्यात आले आहेत। तिथे बेडही लावले आहेत, पण ते रिकामे पडलेले दिसतात। प्रशासन नेमकी काय वाट पाहते हे कळेनासे झाले आहे। सर्व सुविधांनी युक्त असलेल्या या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांना का हा त्रास सहन करावा लागतो, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। लवकरात लवकर ओव्हरक्राउडिंग कमी करणे, उपलब्ध नवीन बेड्सचा योग्य वापर करणे आणि व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे। अपघात आणि अत्यावश्यक रुग्णांसाठी स्वतंत्र इमारत किंवा बेडवाढीच्या योजना असल्याचे काही अहवाल सांगतात, पण सध्याच्या परिस्थितीत तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी जोर धरून उभली आहे। मित्रांनो, तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं? तुमचा अनुभव किंवा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की शेअर करा। अधिक स्थानिक बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा।